हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सकाळी काय मी वॉकिंगला वगैरे गेले नव्हते, कारण एकता आली नव्हती. आज ती बाहेर तिच्या गावी यात्रेला गेली होती आणि त्यामुळं आज काही जाणं झालंच नाही. आणि आजचा दिवस टोटल हेक्टिक होता, कारण ऑलरेडी ही आमची बिसलरी पाण्याची म्हणजे क्लिअर वॉटर एजन्सी आहे आमच्याकडे. तर ती गाडी काल आली होती, ती आज अनलोड करायची होती. तर जवळपास 800 बॉक्सेस पाण्याचे होते. काही 500 मिली म्हणजे अर्धा लिटरचे, काही 1 लिटरचे बॉक्सेस आणि थोडेसे मोजकेच असतील, 100 ते 200 ml असतील. तर एवढा सगळा माल आम्हाला आज उतरायचा होता. साधारणतः एवढा माल उतरायला 3-3.5 तास लागतात. पण आज एवढं स्लो काम चालू होतं की सकाळी 11 वाजल्यापासून 5 वाजले तरी काम संपलं नव्हतं. तर एवढ्या स्लोमध्ये काम चालू होतं. राया तर ह्या बाटल्या सगळ्या उचलण्याचा प्रयत्न करत होता. एवढी ताकद त्याच्यात कुठून आली काय माहिती. तर अशा प्रकारे आम्ही अर्धा लिटर बाटल्यांचा पहिल्यांदा स्टॉक लावून घेतला. नंतर ह्या छोट्या बॉटल होत्या त्यांचा स्टॉक लावून घेतला. 1 लिटरचा स्टॉक लावायला सुरू केला होता. आणि ॲक्च्युली आता हा त्या रूमचा तेवढा भाग भरला आहे. ॲक्च्युली ते पूर्ण रूम भरून गेली होती, एवढ्या बॉटल्सने ते भरलं होतं. अशा प्रकारे आम्ही माल वगैरे लावत होतो. नंतर कामगारांना चहा पाहिजे होता, मग चहा दिला. त्यातूनच मध्ये त्यांची सुट्टी झाली जेवणाची, मग आम्ही पण जेवणाची सुट्टी केली. पटकन जेवण बनवलं, कारण आज सकाळी स्वयंपाक झाला नव्हता, सगळं कामं लेट झाली. त्यामुळं पटपट स्वयंपाक बनवला आणि जेवण केलं. माझी आज बाहेरची पण फार कामं होती, पण त्यातलं एकही काम झालं नाही. मग नंतर दुपारी जेवण करून कामे उरलेलं आमचं ते माल उतरवायचं काम होईस तोपर्यंत लगेच 4:30 कधी वाजले कळालं नाही. कारण मला मुलांना स्विमिंगला घेऊन जायचं होतं आणि त्यात मुलांचे स्विमिंगचे कॉस्ट्यूम पण आणायचे होते, कारण ते कॉस्ट्यूम असल्याशिवाय तिथं एंट्री अलाव नव्हती. पण तेवढा टाईम भेटला नाही. तरीसुद्धा मग मी तसंच तनिष्काला माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मी घेऊन गेले. तर टीचरांनी तेव्हा पण ऑब्जेक्शन काढलं. तर अशा प्रकारे आज दिवसभराची कामं होती. नंतर 4:30 कधी वाजले कळालं नाही. 4:30 वाजता मी मुलांना घेऊन स्विमिंगला गेले. मग तिथे 1 तास आमचा गेला झाल्यानंतर मग मी तनिष्काचा कॉस्ट्यूम घेण्यासाठी सांगलीमध्ये गेले होते. तिथे तिचा स्विमिंग कॉस्ट्यूम घेतला. नंतरच प्रत्युषच्या बड्डेचं निमंत्रण आलं होतं, नंतर तिकडेही जायचं होतं. तर मग मी 8 वाजता आम्ही प्रत्युषच्या बड्डेला गेलो. तिथे सेलिब्रेशन केलं, मस्त छानपैकी गप्पा गोष्टी रंगल्या. तर अशा प्रकारे आजचा टोटल दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज राया स्विमिंग करताना रडत पण होता, कारण आज नवीन एक कोच आला होता, त्यामुळे तो मे बी त्यांना बघून घाबरला असेल आणि रडत असेल. आणि आज पेरेंट्सला आम्हाला बाहेर बसायला सांगितलं होतं, त्यामुळे पण तो रडला वगैरे असेल. मग व्हिडिओ लाईक करू, सबस्क्राईब करू, कमेंट हाय. तर मी व्हिडिओ करत असताना रायामध्ये आला, तर तो म्हणाला की मी पण मम्मा एडिटिंग करतो, रेकॉर्डिंग करायचं होतं त्याला. मग तेव्हा तुम्हाला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगतो. तर प्लीज सगळ्यांनी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय, उद्या भेटू. 1, 2, 3
बाय 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 बाय.